नमस्कार मित्रांनो, मागच्या काही दिवसांमध्ये आपण इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणामध्ये काजवा पर्यटन आणि काजवा महोत्सव यांच्यासारख्या मोठ्या प्रमाणात ऍड बघतोय आपण. परंतु या आपल्या मोठ्या प्रमाणात जे आपण काजवा पर्यटन करतो, या पर्यटनामुळे काजव्याच्या परिसंस्थेवर काय परिणाम होतो ह्याचा आपण कधी विचार केलाय का? तर ते आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. मुळात काजवे चमकतात का हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. काजव्यांच्या चमकण्यामागं बायोल्युमिनेसन्स नावाचं एक रासायनिक प्रक्रिया घडते. काजव्यांच्या पोटाच्या मागच्या भागात ल्युसिफेरिन नावाचं एक रसायन असतं. त्यामध्ये ल्युसिफेरिज नावाचं एक एन्झाईम आणि ऑक्सिजन यांची रासायनिक प्रतिक्रिया घडून त्यामध्ये उष्णता निर्माण न होता प्रकाश तयार होतो. याच काजव्यांना आपण निसर्गाचे एलईडी लाईट्स म्हणायला काही हरकत नाही. पण मग काजव्यां हे का चमकतात? त्याच्यामागे 3 मुख्य कारण आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा जोडीदार शोधण्यासाठी. हे जे नर काजवे एका विशिष्ट पॅटर्न मध्ये जर चमकली तर ते नर मादी काजव्यांना ते आकर्षित करू शकतात. त्याचप्रमाणे ते संवादासाठी सुद्धा या चमकण्याचा वापर करतात. त्यानंतर हेच काजवे शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा त्या चमकण्याचा सुद्धा वापर करतात. या चमकण्याच्या माध्यमातून ते शत्रूला सांगतात की माझा वापर खाण्यासाठी नका करू किंवा मी खाण्यायोग्य नाही असे म्हणतात. पण हे काजवे विशेषतः महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या घाटामध्ये त्यातल्या त्यात भंडारदरा परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात. हे काजवे मेच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जूनच्या शेवटच्या आठवड्यात ह्या दरम्यान ते आढळतात. पावसाळ्याचा जो सुरुवातीचा पिरियड आहे ह्या दरम्यान ते आढळतात. हा त्यांचा प्रजननाचा काळ असतो. हा काळ जवळपास 2 आठवडे ते 6 आठवडे एवढा चालतो. पण मग हे जे आपण मोठ्या प्रमाणात पर्यटन करतो त्यामुळं या काजवा परिसंस्थेला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते. सगळ्यात पहिलेच आपण मोठ्या प्रमाणात टॉर्च लाईटचा वापर करतो किंवा लाइटिंगचा वापर करतो. त्यात कॅम्पिंग लाईट असेल, गाड्यांची लाईट्स असतील, टॉर्च लाईट असेल. यामुळं काजव्यांना एकमेकांना सिग्नल देता येत नाही. त्यामुळे त्यांचा प्रजननाचा दर सुद्धा कमी होऊ शकतो. तसंच आपण मोठ्या प्रमाणात गाड्या घेऊन गेल्यामुळं तिथं आपण गाड्या पार्किंगसाठी त्या ज्या काही झाडा झोडपांमध्ये आपण गाड्या लावतो त्यामुळे त्या परिसरांमधल्या त्यांची अंडी असतील किंवा आळ्या असतील ते मरून जातात. त्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात कचरा जर तिथं डंप केला तर त्या कचऱ्यामुळे सुद्धा त्या एकंदरीत परिसंस्थेला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. पण मित्रांनो, जर आपण योग्य प्रकारे जर काजवा पर्यटन केलं तर तिथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल. तसंच तुम्हाला आम्हाला चांगल्या प्रकारे काजवा महोत्सव सुद्धा बघता येईल. यासाठी आपण टॉर्चचा कमीत कमी वापर करणे, तसंच कचरा न टाकणे, तसंच कमी लोकांच्या घोळक्यांमध्ये हे काजवा महोत्सव पाहायला जाणं. जाताना सोबत जर आपण गाईड सोबत घेऊन गेला तर आपण योग्य प्रकारे हा काजवा महोत्सव अनुभवू शकतो. तर आशा करतो सगळ्यांना की हा काजवा महोत्सव चांगल्या प्रकारे बघण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.